नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर आजही प्रसूतीनंतर नवजात बाळाची नाळ ब्लेडने कापली जाते. हे ऐकून कोणालाही धक्का बसेल. एकीकडे 2026चे डिजिटल युग, तर दुसरीकडे नंदुरबारच्या काही दुर्गम भागात मूलभूत आरोग्य सुविधांसाठी आजही संघर्ष सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागला. मात्र हा प्रश्न फक्त प्रसूतीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. अनेक गावांमध्ये रस्ता अभावी रुग्णांना खाटेवरून वाहून न्यावं लागतं. कधी वेळेत ॲम्ब्युलन्स मिळत नाही, तर कधी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर येतात. मग एवढ्या योजना आणि घोषणांनंतरही नंदुरबारच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था आजही अशी का आहे? हाच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम समजून घेऊयात की नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे. उपलब्ध माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील काही दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये प्रसूती दरम्यान आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नवजात बाळाची नाळ ब्लेडने कापण्याचे प्रकार समोर आले आहेत. याच प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आवश्यक आरोग्य सुविधा उभारण्याबाबत निर्देश दिले आहेत. या दुर्गम आदिवासी पाड्यातील भागात आज देखील महिलांची प्रसूती ब्लेडसारख्या उपकरणांच्या माध्यमातून पुरुष करतात. हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी आणि या दुर्गम भागातील संपर्कासाठी रस्ते तसेच पूल निर्माण करून द्यावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नंदुरबारमधील 2563 अंगणवाडी केंद्रांपैकी 195 केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारची संपर्क सुविधा नाही. त्याचप्रमाणे 1124 केंद्रात अत्यंत कमी संपर्क सुविधा आहे. हीच गोष्ट लक्षात आल्यानंतर कोर्टाने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून विकास कामांबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात 40 वर्षांच्या महिलेला 8व्या बाळंतपणात ब्लेडने नाळ कापावी लागली होती. त्याचप्रमाणे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील 2 पुरुषांनी शेकडो महिलांचे बाळंतपण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. म्हणूनच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार आता नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हजारो रिक्त पदे पुन्हा भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भागात असणारे दुर्गम पाडे आणि वाड्यांना संपर्क देण्यासाठी जिल्हास्तरीय प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 681.1 कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत देखील न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार जवळपास 534 पैकी 361 पदे रिक्त होती. त्यामुळे तात्काळ भरती प्रक्रिया राबवत पुढील पदे भरून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे धडगाव येथे 2 महिला रुग्णालयांना मंजुरी देण्यात आली होती, पण अजूनपर्यंत अंमलबजावणी न झाल्यामुळे याबाबत देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या संदर्भात 3 आठवड्यात प्रतिज्ञापत्र मागितले गेले आहे. अन्यथा 50,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. कारण हा प्रश्न केवळ एका घटनेचा नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबारमधील आरोग्य व्यवस्थेचा आहे. दुर्गम भागात वेळेत रुग्णवाहिका पोहोचत नसल्याच्या तक्रारी, गंभीर रुग्णांना खाटेवर किंवा डोलीतून अनेक किलोमीटर वाहून न्यावं लागल्याच्या घटना, तर अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि आवश्यक मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत प्रश्न सातत्याने समोर येत आहेत. याशिवाय अनेक गावांमध्ये पावसाळ्यात रस्ता बंद होणे, दुर्गम पाड्यांपर्यंत वाहनं पोहोचू न शकणं आणि त्यामुळे उपचारासाठी तासनतास पायी प्रवास करण्याची वेळ येणं, ही वास्तव परिस्थिती वेळोवेळी चर्चेत राहिली होती. यामुळे सर्वात मोठा फटका बसतो तो गरीब आणि आदिवासी कुटुंबांना. कारण गंभीर आजार असो, अपघात असो किंवा प्रसूती, प्रत्येक वेळेवर उपचार मिळणं हेच सर्वात मोठं आव्हान बनतं. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या भागातील वैद्यकीय पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि आवश्यक यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत निर्देश दिले आहेत. आता या निर्देशांची प्रत्येक अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा विषय पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आला आहे. त्यामुळे आता पाहावं लागेल की शासन केवळ अहवालांपुरतं मर्यादित राहतं की प्रत्यक्षात दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी ठोस पावलं उचलतं. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.